Hello my dear students, today we are going to discuss about bridge course of 8th standard of English subject. There are many activities which have been given and we will discuss about each and every activity one by one. Now activity number 1 is going to be discussed by us. So my dear students, activity number 1. So it is the bridge course which connects the learning outcomes of 7th standard with the learning outcomes of 8th standards. म्हणजेच काय तर ज्या तुमच्या संपादनोक क्षमता आहेत 7वीच्या त्यांचा संबंध 8वीच्या संपादनोक क्षमताशी जोडणारा, त्याचप्रमाणे जे तुमच्या कन्सेप्ट्स असतील 7वीच्या इंग्रजी विषयाच्या किंवा जे काही ज्ञान असेल त्या ज्ञानाला नवीन प्रकारे उजाळा देऊन त्याच्या ज्या काही आपल्या मनातील ज्या काही अंडरस्टँडिंग्स आहेत किंवा समजुती आहेत त्या अधिक प्रगल्भ अधिक पक्क्या करणे हा उद्देश ब्रिज कोर्सचा आहे. म्हणजे कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागल्यामुळं जे काही नुकसान विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, शैक्षणिक नुकसान, तर ते एक प्रकारे या माध्यमातून भरून निघेल म्हणून हा 45 दिवसाचा ब्रिज कोर्स आहे. आणि याच्यामध्ये या ॲक्टिव्हिटीज जे आपण चर्चेला घेणार आहोत तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर एक लक्षात घ्या की तुम्ही हे पूर्ण पुस्तिका विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या, पूर्ण पुस्तिका जी आहे तिचं तुम्हाला प्रिंट काढता येत असेल तर अतिउत्तम, झेरॉक्स करता येत असेल तर अतिउत्तम. पण जर पैशाअभावी जर तुम्हाला याची प्रिंट काढता येत नसेल तर तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्या वहीमध्ये देखील तुम्ही हे लिहू शकता. ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही लिहू शकता. जे ओरल आहे तर त्याचा रिस्पॉन्स तुम्ही आपल्या ग्रुपवर देणारच आहात. तर आपण आता प्रत्यक्ष बघूया. लर्निंग आउटकम्स ऑर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. आता नेमकं काय? लिसन्स अटेंटिव्हली इन द क्लासरूम, रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ instructions, requests and instructions and directions in varied contexts. आता बघा, तर एक प्रकारे वर्गामध्ये जे आहे ते व्यवस्थितपणे श्रवण करणे, रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डिरेक्शन्स इन व्हेरिड कॉन्टेक्स्ट. विविध असे घटक जे आहेत त्यांच्याबद्दलच्या ज्या मार्गदर्शक सूचना असतील, विनंत्या असतील, त्याचप्रमाणे दिशादर्शन असेल त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद देणे असा याचा अर्थ होतो. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. फॅसिलिटेटर म्हणजे का? सुलभक. पेरेंट्स म्हणजे पालक आणि टीचर्स म्हणजे शिक्षक, तुम्हाला माहीत आहे. आणि इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय तर मार्गदर्शक सूचना. ओके. आता हे जे आहे तर ते पालकांसाठी पण आहे, शिक्षकांसाठी पण आहे आणि म्हणजे शिक्षक आणि पालकाला काय म्हटलेलं आहे इथं? सुलभक म्हटलेलं आहे. शोज पिक्चर अँड गिव्ज इन्स्ट्रक्शन्स अबाउट इट. गाईड्स. ठीक आहे, इथं तुम्हाला चित्र दाखवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला सूचना देण्यात येणार आहे. गाईड्स ओनली वेअर नेसेसरी. जेथे तुम्हाला आवश्यक असेल त्याच वेळेस मार्गदर्शन करण्यात येईल. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायचा आहे ते समजून घेण्याचा. ॲरेंजेस ग्रुप डिस्कशन ऑन पिक्चर. आता याचे गट चर्चेचा मुद्दा आहे. गट चर्चा आयोजित करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. पण सध्या शाळा बंद आहे, हे नाही केलं तरी चालेल. तुम्ही समजून घ्यायचं आहे नेमकं हे काय आहे. कारण काही विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की सर हे काय आहे, आम्हाला सांगा समजून, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. मेक शुअर दॅट ऑल स्टुडंट्स फॅमिलियर विथ पिक्चर्स. खात्री करायची आहे की सर्व विद्यार्थ्यांना या चित्राचा परिचय होईल. ओके. मॅचेस स्टुडंट ॲन्सर्स विथ करेक्ट ॲन्सर्स. आणि म्हणजे हे आता आमच्यासाठी आहे की विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिलेले आहेत किंवा दिलेले आहेत ते काय करायचं आहे तर मॅच करायचं आहे. म्हणजेच उत्तर बरोबर आहे की नाही तपासायचं एक प्रकारे व योग्य उत्तरांसोबत त्याचं मॅचिंग करायचं आहे. मोटिवेट्स देम टू वॉच पिक्चर्स. आणि तुम्ही हे आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला एक प्रकारे प्रेरणा द्यायची आहे, प्रोत्साहित करायचं आहे चित्र बघण्यासाठी. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आता बाळांनो हे तुमच्यासाठी सूचना आहेत.
लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. जे चित्र यामध्ये दिसतं आहे तुम्हाला, आता त्या चित्रांकडं तुम्ही अतिशय लक्षपूर्वक बघायचं आहे आणि काय करायचं आहे तर कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या कृती आहेत ते पूर्ण करायच्या आहेत. थिंक ट्वाईस अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स. काय करायचं आहे, दोनदा विचार करा आणि योग्य त्या अँड फील करेक्ट इन्स्ट्रक्शन्स, आणि योग्य ज्या सूचना आहेत त्या भरायच्या आहेत. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट डायलॉग. रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि संवाद पूर्ण करायचे आहेत. डिस्कस युअर डाऊट्स विथ युअर ग्रुप अँड टीचर. आणि ज्या काही तुमच्या शंका असतील त्या शिक्षकांना विचारायच्या आहेत, तुम्ही आम्हाला विचारू शकता. लर्निंग ॲक्टिव्हिटी. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस. आता इथे लुक्स दिलेले आहे, ते चुकलेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहे ती, तर लुक असायला पाहिजे. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस. खालील चित्र बघायची आहेत ही आणि जे प्रतिसाद आहेत ते काय करायचे आहेत तर कंप्लीट करायचे आहेत, जे काही दिलेलं आहे ते, हे की नाही. आता बघा, हे लक्षात घ्या. वी शूड डॅश डॅश इन द लायब्ररी. आता आपण लायब्ररीत गेल्यावर बोलतो का तर नाही, आपल्याला शांत बसायचं असतं. मी तुम्हाला उत्तरापर्यंत नेईन, मात्र तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आणि आता नेमकं हे 7 जे काही वाक्य आहेत ते तुम्हाला पूर्ण करून नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. वी शूड डॅश डॅश इन द लायब्ररी. तर काय येईल, वी शूड कीप क्वाईट इन द लायब्ररी. एक प्रकारे आपण म्हणजे ग्रंथालयामध्ये शांत बसलो पाहिजे. वी मस्ट वेअर डॅश डॅश ॲट रेल्वे स्टेशन अँड ड्युरिंग जर्नी. आता आपण रेल्वे स्टेशन आणि प्रवासादरम्यान काय घातलं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे करोना चालू आहे, तर आपण काय घातलं पाहिजे तुम्हाला हे लिहिता येईल, आहे की नाही. प्लीज स्टँड इन अ डॅश डॅश ॲट तिकीट काउंटर. बघा, आपण तिकीट काउंटरच्या समोर उभा राहतो, तर कसं उभा राहतो आपण तर रांगेत उभा राहतो. तर त्यासाठी काय विशिष्ट शब्द आहे याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. क्यू हा विशिष्ट शब्द आहे. वी मस्ट डॅश डॅश विथ अ सोप ऑर अ हँडवॉश. आपल्याला नेहमी कोरोना संदर्भातील जे नियम पाळण्यासंदर्भात का सांगितलं जातं की आपले हात आपण धुतले पाहिजे, आहे की नाही. तर त्या संदर्भात तुम्ही तिथे लिहू शकता. प्लीज रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाईड द कम्प्युटर. प्लीज रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाईड द कम्प्युटर लॅब. तर रिमूव्ह युअर फुटवेअर म्हणजे पादत्राणे जे आहेत ते तुम्ही संगणक प्रयोगशाळेच्या बाहेर काढले पाहिजे. डोंट डॅश डॅश पिजन्स विल फ्लाय अवे. काय येईल, कबुतरांना म्हणजे डोंट मूव्ह पिजन्स विल फ्लाय अवे. डोंट मूव्ह पिजन्स विल फ्लाय अवे म्हणजे हालचाल करू नका, कबूतर उडून जातील. डॅश डॅश ओपन वायर केबल. डोंट टच ओपन वायर केबल म्हणजेच काय तर उघड्या वायरला हात लावू नका, आहे की नाही, किंवा स्पर्श करू नका. वी मस्ट, दुसरं जे आहे ते वी मस्ट वेअर ए मास्क ॲट रेल्वे स्टेशन अँड ड्युरिंग जर्नी. अशा रीतीने तुम्ही हे पूर्ण करू शकता. प्लीज स्टँड इन अ क्यू ॲट तिकीट काउंटर. टीचर विल टेल टू वॉच द पिक्चर अँड प्रिपेअर सुटेबल इन्स्ट्रक्शन्स फॉर इट. टीचर विल टेल टू वॉच द पिक्चर अँड प्रिपेअर सुटेबल इन्स्ट्रक्शन्स फॉर इट. बघा, या ठिकाणी शिक्षक तुम्हाला सांगेल की हे चित्र बघा आणि काय करायचं आहे, सुटेबल इन्स्ट्रक्शन्स तयार करायचे आहेत, म्हणजे योग्य त्या सूचना तयार करायच्या आहेत. आता एक प्रकारे तो व्यक्ती काय करतो आहे, त्या महिलेला रस्ता दाखवतो आहे की नाही. मग गो इन दिस वे असं तो म्हणत असेल तर तुम्ही ते लिहू शकता, गो इन दिस वे. प्रॅक्टिस. टीचर विल टॉक अबाउट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन which is related about requests and forms two groups of the class. The first group will write about formal requests and the second group will write about informal requests. Both groups will present it to the class. फॉर्मल रिक्वेस्ट आणि इनफॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे काय तर फॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे औपचारिक विनंती आणि इनफॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे अनौपचारिक विनंती. आता इथे एक टेबल दिलेला आहे, तर काय करायचं आहे बघा, एक इनफॉर्मल रिक्वेस्ट मी बनवून दाखवतो. इन्फॉर्मल काय, कॅन आय गो टू द पार्क. कॅन आय गो टू द पार्क म्हणजेच मी पार्कमध्ये जाऊ शकतो का, जाऊ शकते का, मी उद्यानात जाऊ शकतो का, जाऊ शकते का.
फॉर्मल, आता फॉर्मल औपचारिक. कुड आय लिव्ह अर्ली टुडे, आज मी कुड आय लिव्ह अर्ली टुडे, आज मी लवकर सोडू शकतो का किंवा लवकर जाऊ शकतो का. त्यानंतर फॉर्मल, मे आय टेक दिस न्यूजपेपर, मी हे वृत्तपत्र घेऊ शकतो का. व्हेरी फॉर्मल, माईट आय बॉरो सम मनी, मला काय म्हणजे मला काही पैसे उसने मिळण्याची शक्यता आहे का किंवा उसने मिळतील का. माईट इज व्हेरी फॉर्मल, वी डोंट यूज माईट ऑफन, हे अतिशय औपचारिक आहे, आपण त्याचा अधिक वापर करत नाही. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रेनफोर्समेंट. बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और रेनफोर्समेंट या ठिकाणी एखादा शब्द दिलेला असतो, त्याचा उपयोग करून आपल्याला त्याला एक्सटेंड करायचं, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये काही शब्द टाकून त्याला आपल्याला ते वाक्य बनवायचं आहे. पॅरलल ॲक्टिव्हिटी, समांतर कृती असं म्हणता येईल आपल्याला, म्हणजे त्या शब्द व्यतिरिक्त दुसरा शब्द वापरायचा, तेच वाक्य काय करायचं आहे, परत म्हणायचं आहे, असं येऊ असं होतं. रेनफोर्समेंट तर आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत. टीचर विल टेल द स्टुडंट्स टू वॉच द बोर्ड केअरफुली अँड फ्रेम सम इन्स्ट्रक्शन्स फॉर अ न्यू कमर इन द सिटी. बघा, आता हा एक बोर्ड आहे, तो बघा तुम्ही चांगल्या प्रकारे. पहिल्या स्थानी काय लिहिलेलं आहे बघा, लेडीज, जेंटलमॅन, ॲसेसेबल टॉयलेट, बेबी चेंजिंग. बघा लेडीज म्हणजे महिला, जेंटलमॅन म्हणजे काय, सभ्य पुरुष, ॲसेसेबल टॉयलेट म्हणजे जे उपलब्ध होईल प्रसाधनगृह असं, बेबी म्हणजे स्वच्छतागृह, बेबी चेंजिंग. हे बघा या ठिकाणी आपण बेबी चेंजिंग, तर जे काही लहान बाळाचे आपण कपडे वगैरे बदलतो त्या संदर्भात ते आहे. Evaluation, frame your own instruction in the following situations. People are not wearing mask during journey. Wear mask, ladies and gentlemen. Students are standing in a zigzag way in the school assembly. People are not wearing mask during journey. प्रवासादरम्यान लोक मास्क वापरत नाही आहे. मग काय करायचं आहे, तर त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे की डू वेअर मास्क ड्युरिंग जर्नी. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ झिगझॅग वे इन द स्कूल असेंब्ली. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ झिगझॅग वे इन द स्कूल असेंब्ली म्हणजेच शाळेच्या परिपाठाच्या वेळेस मुलं जे आहेत ते सरळ रांगेत उभे राहिलेले नाहीत, तर ते नागमोडी वळणात उभे राहिलेले आहेत, तर त्यांना नागमोडी रीतीने उभे राहिलेले आहेत. तर काय म्हणायचं त्यांना की स्टुडंट्स डू स्टँड इन क्यू. People are not following the traffic signals. Follow the traffic signals. People are wearing footwear in the temples. Don't wear footwear in the temples. याप्रमाणे म्हणायचं. म्हणजे people are not following the traffic signals. म्हणजे लोक काय करतात, तर ट्रॅफिक सिग्नलला म्हणजे चं पालन करत नाही. जे वाहतुकीचे दिवे असतात, लाल, हिरवा आणि पिवळा. लाल आला की आपण थांबतो, हिरवा आला की आपण जातो पुढे, आहे की नाही. तर ते थांबत नाही. त्यांना मग सूचना द्यायच्या लोकांना की डू फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स. पीपल आर वेअरिंग फुटवेअर इन द टेम्पल्स. पीपल आर वेअरिंग फुटवेअर इन द टेम्पल्स. लोक काय करतात, पादत्राणे घालून मंदिरात जातात किंवा मंदिरात पादत्राणे घातलेल्या अवस्थेत आहेत. तर त्यांना आपण म्हणू शकतो की रिमूव्ह युअर फुटवेअर आउट ऑफ द टेम्पल, आहे की नाही. तर माय टेक अवर टुडे आय लर्न. काय शिकलो आपण आज, हाऊ टू रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अँड डिरेक्शन्स. बघा आपण काय शिकलो की हाऊ टू फॉर्मल इन्स्ट्रक्शन, हाऊ टू फॉर्मल रिक्वेस्ट, इनफॉर्मल रिक्वेस्ट, हाऊ टू फॉर्म इन्स्ट्रक्शन्स, ॲज वेल ॲज important statements which give us knowledge about behavior in corona pandemic. So dear students, I think that you have understood activity number 1. हे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आता काय करायचं आहे, तर ज्या रिकाम्या जागाची 7 वाक्य आहेत ते पूर्ण करायचे आहेत. त्याचप्रमाणे फॉर्मल इनफॉर्मल ॲक्टिव्हिटी लिहायच्या आहेत आणि या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1मध्ये एवढंच तुम्हाला करायचं आहे. थँक्यू सो मच माय डिअर स्टुडंट्स.